सर तुम्ही दिल्लीत आलात आणि कोणाकोणाबरोबर भेटीगाठी झाली आहेत, नेमकं काय विशेष पालिका निवडणुकीच्या कार्यक्रम? तोंडावरती तुमचा दिल्ली दौरा. मी आज दिल्लीमध्ये संघटनात्मक कामाच्या भेटीसाठी आमच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटायला आलो. त्यांच्या भेटी झाल्या. आज आनंद या गोष्टीचा आहे की माननीय आमच्या पक्षाचे नवीन कार्याध्यक्ष नितीन नबीनजी यांनासुद्धा भेटण्याचा योग मिळाला. बाकी संघटनात्मक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी भेटी करून स्वाभाविक आहे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या विषयामध्ये त्यांनी जी विचारणा केली त्यावरचं सत्यकथन आणि माहिती मी देऊ शकलो आणि तेवढ्याच पुरतं आजची ही दिल्लीची भेट होती. माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजींनासुद्धा भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनाही मुंबई महापालिका असेल किंवा राज्यातल्या 29 महापालिका या चर्चेत जी माहिती देणं आवश्यक होतं तेवढं दिली. ठाकरे बंधूंनी निवडणुकांचं प्रचाराचा नारळ संयुक्त सभेत फोडला आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे सगळ्या ठिकाणी एकत्र येणार आहेत. याचा फटका महायुतीला बसणार. कुठली सभा, कुठे सभा झाली मला माहीत नाही. त्यांनी प्लॅन करतायत ते आणि खरं तर त्यांचे कार्यकर्ते खाली एकमेकाचं डोकं फोडतील की काय. तो नारळ फोडण्याआधी सेना आणि मनसेला म्हणजे उभाटाला आणि मनसेला कार्यकर्ते एकमेकाचं डोकं फोडणार की नाही हे बघावं लागेल. आणि म्हणून पहिलं तर त्यांना युती घोषित करू द्या, त्याच्यावर प्रतिक्रिया नंतर देऊ. आणि राहता राहिला निवडणुकीत ते जर एकत्र आलेच तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे. 0+0 केलं तरी अंकशास्त्रात शून्यच होता. शेलार साहेब, एकनाथ शिंदे आणि तुमच्या पक्षाची युती मुंबई महानगरपालिकेला होती. माहिती अशी मिळते की 84 जागा ज्या शिवसेनेनं मागच्या एकत्रित शिवसेनेनं जिंकलेल्या होत्या त्याच्यावरती एकनाथ शिंदेच्या पक्षानं पुन्हा दावा केला आहे की त्या जागा त्यांना अपेक्षित आहेत. आमच्या 2 बैठका झाल्या. या 2 बैठकांनंतर अतिशय सकारात्मक चर्चा होऊन शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्ष आम्ही 227च्या 227 जागांवर आपली रणनीती काय असली पाहिजे ह्या दिशेने आम्ही पुढे गेलेलो आहोत. आमचा निर्णय ठरला आहे, आकडा ठरला आहे 150+ एवढ्या मुंबई महानगरपालिका जागा निवडून येणं आणि मग त्यासाठी आवश्यक त्या जागांचं वाटपाचा अंतिम निर्णय काही दिवसात आम्ही घोषित करू. म्हणजे ते तेवढ्या 84 लढतील की त्याच्यापेक्षा कमी लढतील, जास्त लढतील, त्याचा कुठलाही जी मागणी आहे की 100 पर्यंत आहे. 84 तर त्या अपेक्षित आहेतच. त्यांचा आग्रह कायम आहे 84. मी एवढंच म्हणेन 150+ जागा जिंकून येण्यासाठी जेवढ्या जागा त्यांनी आणि आम्ही लढवायच्या तेवढ्या आम्ही लढू, त्या घोषित करू. त्यांच्या पक्षाची बैठक त्यांच्या सन्मानजनक जागा दिल्या जातील. सर्वांचा सन्मान केला जातो. त्यांच्या पक्षाचं म्हणणं असं आणि एकनाथजी शिंदे आमचेही नेते आहेत, महायुतीचे नेते आहेत आणि त्यामुळे सन्मान नाही, पूर्ण सन्मान आणि त्या पद्धतीची माहिती आहे. आठवले वगैरे हे जे गट आहेत त्यांना कोणाच्या याच्यातून कोट्यातून जागा दिल्या जातात. RPI आमचा मित्रपक्ष आहे. स्वाभाविक आहे भारतीय जनता पक्ष आणि RPI आम्ही एकत्र आहोत. एक बैठकसुद्धा आमची झाली. त्यामुळे RPIच्या विषयामध्ये भारतीय जनता पक्ष कोणतं असेल त्यांना त्यांचं पक्षचिन्ह त्यांचं. आता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. त्यांनी म्हटलं काल एका मंत्र्याचा राजीनामा झाला. सत्य कधी झाकून राहत नाही. आणखी एक मंत्री जायच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री पांघरून घालू शकत नाही. मुख्यमंत्री कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीला पांघरून घालू शकतच नाहीत. उद्धवजींना आमचा सवाल आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीवर पांघरून घालताय ते आधी सांगा. तुम्ही अजूनही मनसेबरोबर युती होते की नाही हे पांघरुणाखाली का ठेवलं आहे. उद्धवजी तुमचा महापौर कुठल्या मोहल्ल्यातला येणार आहे की नाही यावर पांघरून घालून का ठेवलं आहे. उद्धवजी तुमच्या पक्षातच उमेदवारांमध्ये 2 गट राहिलेले जे काय आहेत त्यांच्यामध्ये एक आदित्यजींना मानणारा एक तुम्हाला मानणारा, याच्यावर किती वेळ पांघरून घालणार आहात याची उत्तर त्यांनी द्यावीत. नुकतीच बातमी आहे कोकाटेंना औषधा दिलासा मिळाला आहे, जामीन मंजूर झालाय, शिक्षेवर स्थगिती नाही आहे. हे तुमच्याकडनं मला कळलं माहीत नाही अजून. शेलार साहेब, जेव्हा निवडणूक येतात तेव्हा मुंबईत वेगळं करण्याचा घाट घातला जातो, अशावर केले जाते. संजय राऊत आता पुन्हा म्हणतायत की मुंबई असं बोलणाऱ्यांना, खोटं पसरवणाऱ्यांना, भ्रम पसरवणाऱ्यांना मुंबईकरांनीच लाथा मारल्या. प्रत्येक निवडणुकीमध्ये हीच पोपटपंची संजय राऊत असतील, उद्धवजी ठाकरे असतील, आदित्यजी ठाकरे असतील, अजून त्यांच्या पक्षाचे कोणी असतील,
देवेंद्रजींनी तर विधानसभेत सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे, जोवर चंद्र सूर्य तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं याचा विचारही कोणी करू शकत नाही. जो विचार करायचाही प्रयत्न करेल त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राहील. आणि म्हणून ज्या विषयामध्ये दमच नाही, ज्या बातम्या भ्रम पसरवण्यासाठी केल्या जात आहेत त्यांना मुंबईकरांनी धडा शिकवला आहे. तो 2014लाही असेच बोलले. उद्धवजींचा पक्ष, त्यांना त्यावेळेला मुंबईत पराजित केलं आहे मुंबईकरांनी. 2017मध्ये सुद्धा हीच पोपटपंची त्यांनी केली, त्यावेळेलाही त्यांचा पराभव झाला. आणि आता 2024च्या नंतर आता होणाऱ्या आमच्या 26च्या निवडणुका यातही त्यांचा पराभव होईल. उद्धव ठाकरे असे म्हणतात ड्रग्जचा कारखाना सुषमाताईंनी पुढे आणला आहे, गृहमंत्री मुख्यमंत्री दखल घ्यायला तयार नाही. गृहमंत्र्यांचं संपूर्ण लक्ष आहे आणि कोण कुठे कारखाना चालवतोय. खिचडी घोटाळ्यामध्ये कारखाना कोणी चालवला, कोविडच्या काळात बॉडी बॅगमध्ये कोणी कारखाना चालवला, मॅनपॉवर सप्लाय करताना कोविडच्या काळात कोणी कारखाना चालवला, या सगळ्या भ्रष्ट कारखान्यांची सुद्धा उघड मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली, एवढंच मी सांगेन. अमित शहा यांना पत्र लिहिलेलं आहे. एकनाथ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी त्यांनी मागणी केलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्या भावाचं थेटपणे नाव त्या ड्रग्ज साताऱ्यातल्या प्रकरणामध्ये येते, त्याच्यामुळे त्यांना पदापासून बाजूला केलं जावं अशी मागणी केलेली आहे. तर ती त्यांच्या मनातली असलेली भीती बोलते. एकनाथ शिंदेजींच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली भीती उबाटा सेनेच्या लोकांनी पत्र लिहिलं असेल तर त्यामध्ये आहे. त्या कॉन्टेंटमध्ये काही तथ्य नाही, आरोपातही तथ्य नाही. पण मला प्रश्न विचारायचा आहे उद्धवजींना की जर एवढा तुमचा विश्वास अमितभाईंवर आहे की त्यांना पत्ररूपाने तुम्ही मागणी करताय, तर उद्धवजी एक दिवस याच दिल्लीला आणि अमितभाईंच्या पायाजवळ बसा आणि त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करा. कोणता विश्वास व्यक्त करायचा? त्यांचा विश्वास असेल तर व्यक्त करा. ते पत्र लिहित आहेत, पत्र त्यांचे खासदार लिहित आहेत. मग त्यांच्याच पक्षाचे खासदार आहेत ना. मग उद्धवजींनी त्यांचा एवढा जर विश्वास अमितभाईंवर पत्र लिहून मागणी करण्यापर्यंत आहे तर अमितभाईंच्या चरणापाशी येऊन बसावं. बसू शकतात ते त्यांच्या चरणापाशी येऊन? ते मला माहित नाही. आले तर अमित शहा त्यांना नवाब मलिकांना तुम्ही सोबत घेत नाहीये काही मुद्द्यांवर हिंदुत्वाच्या वगैरे, पण त्यांच्या मुलीचं पाठिंब्याने सरकार चालतं, ते जेव्हा आवश्यक असतात त्यांच्या मुलीच्या उमेदवारीला आमचं समर्थन नव्हतं, कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही असणार नाही. आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची चर्चा होऊ शकत नाही. नवाब म्हणजे आपण आता म्हणाले विरोध कायम आहे का? 100% वेगवेगळ्या निवडणुका असतात त्यावेळेस नवाबबाईच्या मुलीची सही चालते, मात्र अशा वेळेस चालत नाही असं सुप्रिया सुळे भारतीय जनता पार्टीने त्यांची कुठलीही सही घेतली नाही. सुप्रियाताईंना त्याची कॉपी मी भारतीय जनता पक्षाची पाठवून देईन. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते कोणी येणार आहेत का? कारण मुंबईचं अनेक वर्ष अध्यक्षपद तुमच्याकडे होतं, आता निवडणुकीचंही. मला व्यक्तिशः याच्यावर प्रतिक्रिया देता येणार नाही. देवेंद्रजीच याच्यावर बोलू शकतो. सर, महायुती सगळ्या ठिकाणी युतीत आहे असं दिसून येत नाहीये. काही अशा जागा आहेत जिथे राष्ट्रवादी वेगळी लढतीये किंवा काही अशा जागेत जेव्हा भाजप जे ते तो वेगळा कॉल घेते. त्याच्यावरती तुम्ही कसं बघता? महायुती पूर्ण महाराष्ट्रात जे विरोधकांना कुठेही स्पेस देणार नाही. ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढून विरोधकांना स्पेस मिळणार नाही तिकडे काहीच ठिकाणी ते नेते बोलून निर्णय करतील. नाही, आपण आता म्हणाला की जर शिवसेनेचे खासदार आणि त्यांचे नेते अमित शहाच्या भेटीला आले, अमित शहाच्या पायाची बसले, तर अमित शहा त्यांना सामावून घेशील. हे मी म्हटलेलं नाही सामावून घेईन. नाही, अमित शहा त्यांनी यावं असं म्हटलं. हां, नाही यावं असं म्हणतात. अमित शहा त्यांना आपल्या घरात तरी घेतील का? कारण की एवढा वाद आहे. अहो, अमितभाई देशाचे गृहमंत्री आहेत, या देशाचे मोठे नेते आहेत, या देशाच्या हिंदुत्वावर काम करणारं एक आयकॉन आहे. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक शिपाई म्हणून त्यांचं कार्य हे पूर्ण देशाने पाहिलं आहे. त्यांच्या चरणाशी कोणी आलं तर अमितभाई निर्णय घेतील. देशाच्या गृहमंत्र्याकडे कामासाठी यायचं असेल तर चरणाशी येणं गरजेचं आहे का? त्यांच्या पत्रात ते मागणी करतायत ना. मग मागणी करतात तर माझ्या दृष्टीने त्यांना चरणाशी यायचं आहे का हा प्रश्न आहे. मागणी गृहमंत्री म्हणून केली असेल ना. मग मागणी जर केली असेल, अपेक्षा आहे, तर ती याचा अर्थ त्यांनी त्यासाठी त्यांच्याशी मागणी करणं म्हणजे त्यांच्यावर विश्वास दर्शवणं आहे. आणि विश्वास दर्शवायचा असेल तर चरणाशी खासदारांनी यावं. सर, माणिकराव कोकाटे आउट तर इन कोण? की वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष लढतात आणि तुल्यबळ असेल त्या ठिकाणीच आम्ही एकत्र लढतोय, म्हणजे विरोधकांना स्पेस मिळणे. मात्र पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन तुमच्याबरोबर लढण्याची शक्यता आहे. त्याचं ते दोन पक्षांचं उत्तर ते दोन पक्ष देतील. आम्ही मात्र विजयासाठी लढतो. सर, माणिकराव कोकाटे आउट तर इन कोण?
याचं उत्तर मी काय देऊ? कारण धनंजय मुंडे 2 दिवसापूर्वी येऊन भेटून गेले, त्यामुळे त्या चर्चा सगळ्या सुरू आहेत. मी कोणालाही शुभेच्छा इथून देणार नाही, मला याचं कारण आणि उत्तर धनंजय माहीत मुंडे नाही. परत आले तर स्वागत कराल त्यांचं? मी कोणालाही शुभेच्छा देणार नाही, त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा ते घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.